गोष्ट आहे 6 वर्षापूर्वीची बरं का. ही कविता सुरू होते 7 वर्षापूर्वीपासून. तुझ्या एका फोनमुळे मी घेतले ग परंदवडी, आणि नंतर तुझ्याच फोनच्या मदतीमुळे मिळाली मला छान राऊतवाडी. शाळेत पाऊल ठेवल्यावर आलं होतं खूप दडपण, पण तू नेहमी जपलं सखे खरं वाटणार आपलेपण. आठवतं का ग तुला आपलं चांदखेडचं सर्वेक्षण? रोज इथून जाताना आठवतात तुझ्या सोबतीचे प्रत्येक क्षण. हसत हसत मी तुला म्हणायचे हम नमक है महाराज. पण सांगू का खरंच आता वाटतं की मीच आहे या शंभूचा कविराज. परत एका शाळेवर येऊ अशी मला आस आहे. खोटा असेल कदाचित ग, पण हा खरंच गोड भास आहे. तुझ्या सहवासात कळलं संघर्ष हा जीवनाचा अर्थ खरा. म्हणूनच आहेस तू माझ्यासाठी माझ्या स्फूर्तीचा जिवंत झरा. हसत खेळत रमत गमत कधी संगीताची संगी झाली हे कळलंच नाही. आणि तुझ्या आधी व तुझ्या नंतरही नातं एवढं घट्ट कुणाशी जुळलंच नाही. आता ह्या कवितेचा एक छोटासा उत्तरार्ध म्हणजे नंतरच. तू नाहीस. आता शिकले मी सगळं माझं विखुरलेलं आवरायला. धडपडत का असे ना, पण सगळं स्वतःच आवरायला. कारण सावरायला तू नाहीस. जास्त मी खुलत नाही. आता मी कुणापुढे जास्त खुलत नाही. मनातलं भरभरून कोणाशी जास्त बोलत नाहीस. कारण माझं ऐकायला तू नाहीस. आता तू नाहीस ग सखी. आता तू नाहीस चेहऱ्यावरचं ओळखायला, मनातलं जाणायला. पडलं तर आवरायला, घाबरलं की सावरायला. डोळ्यात अश्रू पुसायला, सगळं विसरून खळखळून हसायला. आता तू नाहीस. धन्यवाद.